गाईस, तर पुन्हा एकदा नव्या जोमाने स्वागत आहे तुमचं प्रेम कार्यालय ब्लॉग यूट्यूब चॅनलवर. तर आपण आता चाललो आहे क्लासला. तर पहिले बघितला नाही का क्लास, मला वाटलं 8:30चा आहे पण आहे 9:30चा. तर गाडी बघू शकता, कालच नवीन गाड वगैरे टाकून घेतलेत प्रॉपर. तर आता पहिले आपण मठात जाऊ. तर मित्रांनो, पहिले तर आपण पेट्रोल वगैरे टाकू. आणि आपलं इंस्टाग्रामचा एक विषय झाला आहे, रेस्ट्रिक्ट पडलेलं, त्याच्यामुळे जास्त व्ह्यूजच नाही जाईल. तर यूट्यूबला आता जास्तीत जास्त ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करेल. नक्की तुम्ही ब्लॉग बघा आणि प्लीज गाईज सपोर्ट करा. सपोर्ट नाही करत तर मग व्हिडिओ बनवायला उत्साह नाही. सो गाईज, तर आता झाले आपल्या गाडीची टाकी फुल आणि आपली सवारी निघली इकडं. वातावरण मस्त आहे. एका हातात हँडल धरतोय नुसतं हालते. आता आपल्याला हेल्मेटला लावून घ्यायला लागेल मोबाईल, पण हेल्मेटच नाही घ्यायला लागेल नव्हे. वाचून गाडी वाचून गाडी वाचून जगात साथ गेलं माणूस. काहीच फॉर्च्युनर नानांनी आणली बाई. फॉर्च्युनर बघा गाईज, मीटर सगळा बंद पडलाय. 2 वर्षात फार गाडीची वाट लावून टाकली. तशी काम चालू आहे रस्त्याला. दुपारची लय गर्दी होती तशी. 4 पट्टा गर्दी नाही, सॉरी ट्रॅफिक. आईच्या गावात धुल्ले. हायवे रोडिंग करतोय का ऑफ रोडिंग करतोय त्याच नाही समजत मला. नुसती खडखड चुमचुम. बस असा रस्ता पाहिजे. तर मित्रांनो, इथून पुढं रस्ता जाम भारी आहे. जास्त पण सुसाईड गाडी नाही चालवायची. सारखा वाचून गाडी नाही, सारखा वाचून लोणी. अरे मित्र, वाचून जगात कैसा जगेल माणूस कोणी. काकांचं स्टँड उघडे आहे. काका स्टँड उघडे. काका स्टँड उघडे. काका काका स्टँड. काका वाचून गाडी नाही, काका वाचून लोणी. अरे भाई हो, चल पटकन. एवढं मोठ्या गाड्या येतात, चढवता नाही. अरे काय ते चढवायची. आपला पण हत्यार साधन आहे 97,000. अरे ताका वाचून गाडी, ताका वाचून लोणी. अरे फॉर्च्युनर आपल्याच पुढे कशी काय. तर गाईज, आपल्याला जायचं आता पलसदरीला. जास्त वेळ असतो तर खोपोली सगळा फिरून आलो असतो. आपल्याकडे फक्त 1 तास आहे. 1 तासात जाऊन यायचे. स्वच्छ, एकदम स्वच्छ रस्ता आहे. दुर्लक्ष करा. इथून पुढे एकदम भारी आहे. रोड सगळ्यांना आवडतो पुढचा. तर काय, यो माझ्या सगळ्यात आवडता रोड कर्जत तो पलसदरी. योजा बॅच आहे ना सगळ्यात भारी. इथे पावसाळ्यात मजा येते ना डायरेक्ट. तर मित्रांनो, गेल्या पावसाळ्यात मी इथे चालतो FZ घेऊन. मजा येते खतरनाक. सोडले व्ह्यू बघा, पुढचा व्ह्यू.
आणि मित्रांनो इथून पुढचा रोड आहे ना एकदम खतरनाक. तुम्हाला जर रायडिंग करायची असेल ना एकदा या रोडवर नक्की रायडिंग करून बघा. तर काहीच समोरचा व्ह्यू बघा कसला खतरनाक. रस्ता अजून नाही झाला, कधी काम करायला घेतलं त्याचं. पावसाळ्यात सगळी इथे ग्रीनरी असते. आणि आता थोड्याच दिवसात आपला कर्जत डायरेक्ट धबधबा वाहणार आहे. डायरेक्ट निसर्गरम्य लय बेकार मजा येणार आहे पावसाळ्यात. अरे इकडून उगीच टाकली बघा खड्डे. मला जरी आतमध्ये तर मोबाईल यूज करू शकत. गाईज आपण आता मठात आलो, आतमध्ये कॅमेरा नाही, चला जाऊ आता. गाईज स्वामींच्या मठात दर्शन घेतल्यानंतर पण आपल्याला एक वेगळीच एनर्जी असते, ती आज मला आत्ता जाणवते. तर आपली गाडी बघा कसली दिसते. आता दर्शन वगैरे घेतला आणि आपण परत निघालो कर्जतच्या दिशेने. चलो. तो गाईज लवकरच आपण आता एकविरेचा पण असा ब्लॉग टाकू, कारण आईची भेटीची लय ओढ लागले मला. 1 महिना पूर्ण मला असं वाटतं की एकविरेला जावं, आईचं दर्शन घ्यावं. बघू आता आईचं बोलावणं येईल तेव्हाच तर जाऊ ना. तर मित्रांनो या रोडला असे जनावर फिरतात, तर गाडी सावकाश चालवा, त्यांच्या पण जीवाला धोका नको आणि तुमच्या पण. पावसाळ्यात आपण 2-3 जागा तरी एक्सप्लोर करूया. तरी पण 12वी म्हणून घरचे हे करतात, रेस्ट्रिक्ट घालतात फिरायला, मोबाईल घ्यायला, ब्लॉगिंग करायला. मला पाऊस पडायला पाहिजे. ही आपली कर्जतमधील प्रति अयोध्या आणि ही श्रीरामांची मूर्ती. आज आपल्याकडे वेळच आहे, अजून 1 घंटा बाकी आहे. गाईज तर इथं बघू शकता पूर्ण रामायणाची कथा आहे तशी शिल्पामध्ये साकारली. ह्यो तो शिवधनुष्य मोडलेला तो, आणि इथून पुढं वनवासाला गेलेले आणि हा राम सेतू बनवायला. इकडे लव आणि कुश खूप काही मला सांगता पण नाहीत. आणि या बाजूला तशी राजतिलक झालतं तेव्हाच आहे. सो काही जस्ट क्लास सुटला आणि मी आता चाललो घरी. इथे बघू शकता वारणाचा दही बी काही बी घेतलाय. तर गाईज आपण आता चाललो धुमापट्टीला फोटो काढायला. ऋतिक आणि लवकर येतोय, बघू चला आता. तिथून ट्रेन आले किती साईडचे ना हे पाकिस्तानचा झेंडा दाखवले मोदीजी. तर गाईज आपला आजचा पूर्ण फिरून वगैरे झाला आणि आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.